देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण नवीन विषय आज शिकणार आहोत आणि आपल्या विषयाचं नाव आहे अहंकार पूर्ण भाषण का सोडले पाहिजे. आजचा विषय लिहून घ्या. अहंकार पूर्ण भाषण का सोडले पाहिजे हा आपला आजचा विषय आहे. आणि आपण पाहतो की ज्या ज्या वेळेला आपण एकमेकांबरोबर संभाषण करतो किंवा ज्या ज्या वेळेला लोक एकमेकांबरोबर संभाषण करतात त्या त्या वेळेला त्यांच्या संभाषणातून त्यांच्या बोलण्यातून आपल्याला अहंकारपूर्ण ज्या काही गोष्टी आहे त्या ऐकायला मिळतात किंवा अहंकारपूर्ण जे काही भाषण आहे ते करताना लोक आपल्याला जे आहे ते दिसून येतात. आणि परमेश्वर देवाला अहंकारपूर्ण भाषण करणारा व्यक्ती जो आहे तो आवडत नाही किंवा अहंकारपूर्ण जे भाषण आहे ते देवाला मुळीच जे आहे आवडत नाही. आणि मग आपण जर देवाच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहोत तर आपल्या ठाई अहंकारपूर्ण जे काही भाषण आहे किंवा अहंकार पूर्ण बोलण्याचा जे काही स्वभाव आहे हा आपल्या ठाई मुळीच नसावा अशी देवाची आपल्याकडनं इच्छा आहे. आणि मग ह्या विषयातून आपण शिकणार आहोत की का देव हा अहंकारपूर्ण भाषण जो आहे त्याच्या लेकरांकडनं अपेक्षित जो आहे तो करत नाही. तर कोणत्या प्रकारचं भाषण देव अपेक्षित करतो ह्या विषयातून आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला भेटणार आहे. आणि मग या विषयातला पहिला जो मुद्दा आहे तो लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 1 लिहा. अहंकारपूर्ण भाषण देवाला अप्रिय आहे. मुद्दा क्रमांक 1 लिहा. अहंकार पूर्ण भाषण देवाला अप्रिय आहे. आणि ज्या वेळेला अहंकारपूर्ण बोलणे देवाच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे, देव नम्र लोकांवरती जो आहे तो कृपा करत असतो. आणि जे लोक गर्विष्ठ आहेत किंवा ज्यांचं भाषण हे अहंकार पूर्णतेने भरलेलं आहे अशा लोकांचं देव जो आहे तो विरोध करत असतो. आणि आज सर्वात जास्त आपल्याला वर्तमान समयामध्ये ह्या वर्गाची जी लोक आहे अहंकारपूर्ण भाषण करताना मोठ्या प्रमाणात दिसत येतात. आता पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक कॅरेक्टर आपल्याला पाहायला भेटतात की ज्यांनी अहंकारपूर्ण भाषण जे आहे ते केलं आणि ते केल्या असल्या कारणामुळं त्यांचं ते भाषण देवाला प्रिय वाटलं नाही. परंतु ज्या वेळेला त्यांनी अशा प्रकारचं भाषण केलं त्यावेळेला त्या भाषणाचे जे काही दुष्परिणाम आहे त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळाले किंवा त्या भाषणाचे जे दुष्परिणाम आहे ते त्यांना त्या ठिकाणी उपभोगायला मिळाले. तर हा मुद्दा समजण्यासाठी आपण सर्वात अगोदर पहिले शमूएल 2 अध्याय आणि वचन 3 आपण काढूया. आणि पहिले शमूएल 2 अध्याय आणि वचन 3 मध्ये काय लिहिण्यात आलं आहे हे आपण समजून घेऊया आणि कशा प्रकारे ह्या ठिकाणी अहंकारपूर्ण भाषणामुळं काही परिणाम जे झाले ते आपण बघणार. कोणतरी वाचत करा हे वचन. गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्याचा देव आहे तो सर्व कृती तोलून पाहतो. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे हन्नाचे जे गीत आहे यामध्ये अहंकारपूर्ण किंवा गर्वाने भरलेलं जे काही बोल आहे, जे काही भाषण आहे ते करू नये या संदर्भात जो काही बोध आहे तो करण्यात आलेला आहे. अहंकारपूर्ण भाषण हे त्या लोकांच्या तोंडून निघू नये जे देवाला ओळखतात. जे लोक देवाला ओळखतात त्या लोकांच्या तोंडून गर्वाने भरलेले जे काही शब्द आहे किंवा अहंकाराने भरलेले जे काही शब्द आहे
ते निघू नये अशी देवाची काय आम्ही ठिकाणी इच्छा आहे. आणि ह्या ठिकाणी हन्ना आपण पाहतो की आत्म्याच्या प्रेरणेने वचन 3 मध्ये असं म्हणत आहे, गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका. गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका. तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण हे न निघो. आता काय गर्वाने बोलायचं नाही किंवा का उन्मत्तपणाचे जे काही भाषण आहे ते आपण आपल्या मुखातून काढायचं नाही, तर त्याचं उत्तर आपल्याला ह्याच वचनाच्या ब भागामध्ये पाहायला भेटतं. ते हे आहे, कारण परमेश्वर देव हा ज्ञाता आहे, तो सर्व कृती तोलून पाहतो. लक्ष द्या, सर्व जी काही कृती आहे ती परमेश्वर देव तोलून पाहतो. ही गोष्ट गर्वाने, अहंकाराने ज्यावेळेस एखादा व्यक्ती बोलतो त्यावेळेला त्याला हे समजणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र वाचल्यानंतर आपल्याला एक असा व्यक्ती पाहायला भेटतो की ज्याने गर्वाने फुगून, ज्याने अहंकाराचं जे काही भाषण आहे ते केलं होतं. आणि ते केलं असल्या कारणामुळं आपण पाहतो की त्या ठिकाणी त्याला त्याच्या अशा प्रकारच्या गर्वाने, अहंकाराने भरलेल्या संभाषणामुळं किंवा भाषणामुळं जे काही परिणाम आहे त्याचा सामना करावा लागला. जे काही परिणाम आहे त्याचा त्याला जे आहे त्या ठिकाणी सामना करावा लागला. आणि तो व्यक्ती आपल्याला पहिले शमूएल 15 अध्याय आणि वचन 23 ज्यावेळेला आपण वाचतो त्या ठिकाणी दिसून येतो. आणि त्या व्यक्तीचं जे नाव आहे ते आपण पाहतो की शाऊल आहे. त्या व्यक्तीचे नाव आपल्याला पाहायला भेटतं की शाऊल राजाने जे आहे देवाच्या आज्ञा न पाळता स्वतःचे जे काही महत्व आहे ते वाढवलं. स्वतःच्या गोष्टींना त्याने जास्त महत्व जे आहे देवाच्या आज्ञेपेक्षा दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्याच्या अहंकार पूर्ण वृत्तीमुळे त्याचं जे काही राजपद आहे किंवा त्याचं जे काही राज्य आहे ते काढून घेण्यात आलं होतं. बघा, त्यांनी कोणत्या प्रकारची कृती ही अहंकार पूर्ण देवाच्या आज्ञेला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे काही महत्व आहे ते न देता स्वतःच्या गोष्टींना महत्व दिलं, यामुळे त्या ठिकाणी झालं. बघा काय म्हणतं वचन, अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्ती पूजा व कुल देवार्चनासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यांनीही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी शमूएल जो आहे शाऊलाबरोबर बोलत आहे आणि परमेश्वर देवाने जी आज्ञा शाऊलाला शमूएलाच्या माध्यमातून केलेली होती तिचं पालन शाऊलाने करणं फार गरजेचं होतं. पण त्याने त्या ठिकाणी अहंकार पूर्ण वृत्तीने भरून त्याने त्या ठिकाणी देवाच्या आज्ञेला महत्व न देता स्वतःच्या गोष्टींना महत्व देऊन जे काही अहंकार पूर्ण गोष्टी आहे त्या त्याने केल्या असल्या कारणामुळं आपण पाहतो की परमेश्वर देवाने त्याला त्या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी शमूएलाच्या माध्यमातून सांगितलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि असं लिहिलेलं आहे देवाच्या वचनामध्ये, अतिशय स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे. ज्या वेळेला आपण वचन 23 वाचतो त्यावेळेला वचन सांगते की तू परमेश्वराचा जो काही शब्द आहे, परमेश्वराचा शब्द तू मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिलेलं आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला देवाला ओळखणारे लोक हे गर्वाने भाषण करू लागतात, ज्या वेळेला देवाला ओळखणारे लोक हे अहंकार पूर्ण वृत्तीने जे आहे भरून ज्या गोष्टी देव अपेक्षित करत नाही त्या करू लागतात, त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या अशा प्रकारच्या अहंकार वृत्तीच्या स्वभावाचे परिणाम जे आहेत ते भोगायला लागत असतात. ह्या ठिकाणी शाऊल जो काही राजा आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये हे जे काही अहंकार वृत्तीचे जे काही परिणाम आहे
ते त्याला भोगावे लागले. जे काही राजपद त्याला देण्यात आलेलं होतं, जे काही राजा त्याला करण्यात आलेलं होतं, ते त्याच्यापासून काढून घेण्यात आलं. अनेक वेळा ज्या वेळेला आपण गर्वाने भरलेल्या गोष्टी बोलतो, त्यावेळेला त्या गर्वाने भरलेल्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात देवाने आपल्याला दिलेले जे काही आशीर्वाद आहे ते घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून किंवा काढून घेण्याच्या दृष्टिकोनातून जे आहे ना, आपण पाहतो ह्या सर्व गोष्टी होत असतात. आणि म्हणून कधीही आपण कुणाबरोबरही गर्वाने जे आहे ते बोलू नये. कधीही आपण कुणाबरोबरही बोलताना अहंकार वृत्तीने जे आहे आपण कधीही कुणाबरोबर बोलू नये. तर ज्या वेळेला आपण एकमेकांबरोबर बोलतो किंवा ज्या वेळेला आपल्याला दुसऱ्यांबरोबर बोलण्याची संधी वेळ येते, त्यावेळेला आपण बोलत असताना नम्रतेने, समंजस्याने, आपण पूर्ण आदरपूर्वक परमेश्वर देवाला समोर ठेवून लोकांशी संभाषण करणं गरजेचं आहे. तर परमेश्वर देव हा आपल्याला अधिक आणि अधिक आशीर्वादित जो आहे तो केल्याशिवाय राहणार नाही. देवाचे आशीर्वाद हे आपल्याला मिळावे अशीच आपली इच्छा असेल तर ह्या दिवसांमध्ये आपण आपल्या बोलण्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. की आपलं जे बोलणं आहे हे गर्वाने भरलेलं आहे का? आपलं जे बोलणं आहे काय हे अहंकार वृत्तीने भरलेलं आहे का? आणि जर असेल तर मग त्याच्यावरती आपण काम करणं फार गरजेचं आहे. आपला आतला मनुष्य हा आपल्या बरोबर कधीही खोटं बोलत नाही. जर आपण आपल्या स्वतःला जर हा प्रश्न केला की काय माझं भाषण अहंकाराचं आहे का, आपला आतील मनुष्य आपल्याला हो किंवा नाही खरं ते सांगेल. आणि म्हणून जर आपण आपल्या बोलण्याकडे जर लक्ष दिलं आणि त्यामध्ये जर आपल्याला ह्या गोष्टी जर आढळून आल्या तर निश्चित अर्थाने देवाच्या साहाय्याने यावरती विजय मिळवण्याच्या अनुषंगाने आपण जे आहे देवाची मदत घेणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. अहंकार पूर्ण भाषणामुळे माणसाचा नाश होतो. ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा गर्वाने किंवा अहंकारपूर्ण भाषणाने ना ज्यावेळेस लोकांशी बोलतो त्यावेळेला तो त्याच्या स्वतःचा नाश जो आहे तो स्वतः ओढून घेत असतो किंवा करून घेत असतो. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला पाहायला भेटतं की अहंकार पूर्ण वृत्ती शेवटी जी आहे ती पतन पावते. अहंकार पूर्ण वृत्ती जी आहे ती शेवटी आपण पाहतो की ती पतन जे आहे घडून आणत असते. आणि जो स्वतःला मोठं समजतो ना तो लवकर जे आहे तो खाली पाडला जातो. कारण त्याने स्वतःला मोठं समजण्याकरता अहंकारपूर्ण गोष्टींचा किंवा गर्वाने भरलेल्या गोष्टींचा त्या ठिकाणी वापर जर केलेला आहे. पण ह्या गोष्टी पवित्र शास्त्रातून आपल्याला समजण्याकरता फार मदत करतात की कशा प्रकारे परमेश्वर देवाला अहंकारपूर्ण भाषण करणारे जे लोक आहेत ते आवडत नाही. आणि जर अशी लोक जर अहंकारपूर्ण भाषण करणारे असेल, गर्वाने भरलेले भाषण करणारे असेल तर ते त्यांचा स्वतःचा जो काही नाश आहे ते कशा प्रकारे स्वतःवर ओढून घेतात या संदर्भात नीतिसूत्राचे पुस्तक 16वा अध्याय आणि वचन 18 आपण वाचूया. आणि नीतिसूत्रे 16वा अध्याय आणि वचन 18 मध्ये बघा काय लिहिलेलं आहे. सर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताठा अधपतनाचे मूळ होय. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी स्पष्टपणे वचन सांगतं की जर गर्व आला की जर अहंकार जर आला, आता गर्व काय येतो, अहंकार काय येतो याविषयी अनेक खोलवर आपण येणाऱ्या भागामध्ये शिकणार आहोत. पण काही अंशी आपण पाहतो की अनेक वेळा गर्व हा आपल्याकडं असलेल्या ज्या काही सुख सुविधादायक गोष्टी आहेत त्यांनी येत असतो. आता फक्त एकच मार्ग आहे ज्याने तो येत असतो. पण येणाऱ्या भागामध्ये आपण अनेक मार्ग जे आहेत ते गर्व येण्याचे शिकणार आहोत. ठीक आहे. तर लक्ष द्या, माणूस ज्या वेळेला गर्व करतो, माणूस जे आहे ज्या वेळेला अभिमान ना आपण पाहतो की बाळगतो, त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टींच्या द्वारे जे आहे ना
काय आलेला आहे, तर पहिली गोष्ट आहे नाश आलेला आहे त्याच्या जीवनामध्ये. दुसरी गोष्ट आपण पाहतो की त्याच्या जीवनामध्ये त्याचं जो काही पतन आहे, अधपात आहे, तो आलेला आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारे लोकांनी संभाषण केलेली आहे, गर्वाने भरलेली किंवा अभिमानाने भरलेली, त्यावेळेला त्यांच्या त्या गर्वामुळे, त्यावेळेला त्यांच्या त्या अभिमानामुळे त्यांना ताबडतोब जे आहे तिथं काही गोष्टींना फेस करावं लागलं आहे. ताबडतोब त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अधपात पाहायला भेटलेला आहे. ताबडतोब त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की नाश जो आहे त्यांना त्या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे. आणि असं एक व्यक्ती आपल्याला, ज्या वेळेला आपण दानिएलचं पुस्तक 4था अध्याय आपण काढतो, तर दानिएलच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाच्या 30 पासून तर 32 वचनामध्ये आपल्याला तो व्यक्ती पाहायला भेटतो की जो अभिमानाने बोलत होता. आपल्याला एक व्यक्ती पाहायला भेटतो की जो गर्वाने जे आहे तो बोलत होता. आपल्याला एक व्यक्ती पाहायला भेटतो की जो अहंकारपूर्ण वृत्तीने जे आहे तो बोलत होता. आणि त्याचं असं जे बोलणं आहे ते देवाला आवडलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा जो काही नाश आहे किंवा त्याचं जे काही पतन आहे त्या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला भेटतं. बघा वचन काय सांगत आहे 30 पासून 32 पर्यंत. ऑलरेडी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, हे राजा नबुकद्नेस्सरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची सत्ता, राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यातून घालून देखील तुझी वस्ती वनपशूत होईल. तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परस्पर देवाची सत्ता आहे, तो ते पाहिजे त्याला देतो, हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून 7 काळ जातील. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की नबुकद्नेस्सर राजा आहे. आणि हा जो राजा आहे हा काही अशा गोष्टी वचन 29 मध्ये बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवरती तो फिरत असताना बोललेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्याच्या ह्या ज्या गोष्टी आहे ना त्या अहंकारपूर्ण आहेत. त्याच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या तो बोलला त्या गर्वाने भरलेल्या आहेत. तो ह्या ज्या गोष्टी बोलला ना तो त्या अभिमानाने भरलेल्या आहेत. हा जो नबुकद्नेस्सर राजा आहे ना त्याने आपल्या सामर्थ्याची अहंकारपूर्ण जी काही बढाई आहे ती त्याने केली. त्याने त्या ठिकाणी देवाला त्याचं श्रेय दिलं नाही. देवाला त्याने त्या ठिकाणी जे काही गौरव आहे ते दिलं नाही. आणि तो ह्या गोष्टी बोलतो न बोलतो तोच त्या ठिकाणी एक आकाशवाणी झालेली आहे. आणि पहा ती आकाशवाणी काय आहे, तर ती आहे की हे तुला विदित हो की तुझ्या हातची सत्ता गेली आहे. तुला हे समजो, तुला हे कळो की तुझ्या हातची जी काही सत्ता आहे, तुझ्या हातची जी काही सत्ता आहे ती काय झाली आहे, ती गेली. आणि ते जायचं कारण काय आहे, तुझ्या ठाई असलेला जो काही अहंकार आहे तो. तुझ्या हातची सत्ता जाण्याचं कारण काय आहे, तुझ्या ठाई असलेला जो काही गर्वाने भरलेला स्वभाव आहे तो. तुझ्या ठाई असलेला जो काही अभिमान आहे त्यामुळे तुझी सत्ता गेली आहे. हे ह्या ठिकाणी नबुकद्नेस्सर राजाला जे आहे सांगण्यात आलं. आणि पहा पुढं आपण पाहतो की त्याला त्याचे जे काही परिणाम आहे त्याला देखील त्या ठिकाणी त्याला सामोरे जावं लागलं. आणि परिणाम काय माहिती का, वचन सांगत आहे की 7 काळ जे आहे, येणाऱ्या दिवसामध्ये आपण हे 7 काळ काय आहे हे शिकणार आहोत. हे जे 7 काळ आहे तुझ्यावरून जाईपर्यंत आणि हे जे काही ज्ञान आहे तुला येईपर्यंत, कोणतं ज्ञान की मानवीय राज्यावरती ही केवळ आणि केवळ देवाची सत्ता आहे. मानवीय राज्यावरती नबुकद्नेस्सर तुझी सत्ता नाहीये, तर मानवीय राज्यावरती देवाची सत्ता आहे हे तुला समजेपर्यंत. लक्ष द्या, वचन सांगतं की त्याला जे आहे ना, आपण ज्या वेळेला वचन 32 वाचतो तिथं असं म्हटलेलं आहे की तुला मनुष्यामधून घालून देते आणि तुझी जी वस्ती आहे ती वन पशूमध्ये होईल आणि बैलाप्रमाणे तुला गवत खावं लागेल
आणि मानवी राज्यावर परत देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझं 7 काळ जातं. आता लक्ष द्या, या ठिकाणी आपण पाहतो की लगेचच त्याच्या जीवनामध्ये त्याला त्या गर्वाने बोललेल्या, त्या अभिमानाने बोललेल्या, त्या अहंकाराने बोललेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. आपण ज्या वेळेला अशा प्रकारे गर्वाने भरलेल्या गोष्टी बोलतो, आपण ज्या वेळेला अशा प्रकारे अहंकाराने भरलेल्या गोष्टी बोलतो, ज्या वेळेला आपण अशा प्रकारे अभिमानाने भरलेल्या गोष्टी बोलतो, त्यावेळेला आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिणामाचा सामना जातो करावा लागत असतो. आणि म्हणून कधीही आपण अशा प्रकारे अभिमानाने भरलेल्या गोष्टी बोलू नये. कारण अशा प्रकारच्या गोष्टी ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठत्व जे आहे ते देत असतो. लक्ष द्या, आपलं जीवन काय आहे हे योग अतिशय स्पष्टपणे समजून सांगतो. आपले जीवन काय आहे हे स्तोत्र संहिताकार अतिशय स्पष्टपणे जे आहे ते समजून सांगतो. आपले जीवन काय आहे हे नीतिसूत्रेकार अतिशय स्पष्टपणे समजून सांगतो. लक्ष द्या, मग त्याचं पुस्तक देखील अतिशय स्पष्टपणे आपल्याला आपल्या जीवनाबद्दल सांगतो. सांगत तात्पर्य काय आहे, आपण ह्या जगामध्ये राहत असताना जर आपण देवाला ओळखलेले लोक आहोत तर आपल्या ठाई मुळीच अहंकार पूर्ण स्वभाव, गर्व, अभिमानपूर्ण गोष्टी आपल्या जीवनामध्ये नको आहे. आपण बोलत असताना आपल्या बोलण्याची खबरदारी घेणं हे फार गरजेचं आहे. आणि पहा, वचन सांगतं की नबुकदनेस्सर राजाने बोलण्यापूर्वी त्याने त्याच्या शब्दाची दखल घेतली नाही. त्याने त्याच्यात हे असलेला जो काही अभिमान आहे त्याची दखल घेतली नाही आणि तो बोलला, हे सर्व माझ्या पराक्रमाने, हे सर्व माझ्या सामर्थ्याने केलेलं नाही. काय लक्ष द्या, देवाचं वचन त्या ठिकाणी सांगतं, त्याच्या मुखातून शब्द बाहेर निघता नच निघता तोच त्या ठिकाणी आकाशवाणी झाली आणि म्हटली, तुझ्या हातची सत्ता गेली आहे. आपल्याकडे चांगले आहे ना, लक्ष द्या, आपल्याकडे जे काही आहे ते केवळ आणि केवळ देवाचा अनुग्रह आपल्यावर झाला म्हणून ते आपल्याकडे आहे. आता तुम्ही लिस्ट करा, तुमच्याकडे काय काय आहे त्याची लिस्ट करा. आजच्या संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला होमवर्क आहे, लिस्ट करा तुमच्याकडे काय काय आहे. आणि अशा व्यक्तीची लिस्ट करा ज्याच्याकडे तुमच्याकडे जे आहे त्याच्याकडे ते नाही. आणि जे तुमच्याकडे आहे ना त्या गोष्टीबद्दल देवाला धन्यवाद द्या. त्या गोष्टीबद्दल अभिमान मुळीच बाळगू नका, त्या गोष्टीबद्दल गर्व मुळीच करू नका, त्या गोष्टीबद्दल मुळीच जे आहे अहंकार पूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या करू नका. लक्ष द्या, तुमच्याकडे जे आहे ना त्याची लिस्ट करा आणि त्याच्यावर हात ठेवा. मला देवा तुला धन्यवाद देतो, मी तुला धन्यवाद देते की तू हे मला दिलं. दुसऱ्यांकडे हे नाहीये. आणि ह्या गोष्टींना घेऊन माझ्या मध्ये कधीही गर्व येऊ नको. लक्ष द्या, नबुकदनेस्सर जो राजा आहे ना त्याच्यामध्ये गर्व आला आणि त्याचे जे परिणाम आहे ते त्याला त्या ठिकाणी उपभोगायला जे येते, त्या ठिकाणी त्याला ते मिळाले, त्याला ते भोगायला मिळाले त्याचे परिणाम. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा, अहंकारपूर्ण भाषण इतरांना दुखवते. मुद्दा क्रमांक 3 लिहा, ज्या वेळेला अहंकारपूर्ण भाषण बोललं जातं, बडाईखोर शब्द ज्यावेळेस बोलले जातात त्यावेळेला ते लोकांच्या मनाला जखमी करतात आणि नाते संबंध जे तोडून टाकतात. अहंकारपूर्ण भाषण यामुळं अनेक दुष्परिणाम जे आहे नाते संबंधावरती आणि लोकांच्या अंतःकरणावरती होत असतात. बघा वचन काय सांगते, कोणीतरी नीतिसूत्राचं पुस्तक 15वा अध्याय आणि वचन 1 वाचण्यासाठी मदत करा. आणि कशा प्रकारे अहंकारपूर्ण भाषणामुळं इतरांची मन जखमी होतात किंवा नाते संबंध जे तुटतात किंवा इतर लोक दुःखी होतात या संदर्भात काही पहा. पहिलं वचन 15वा अध्याय आणि पहिलं वचन, मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. कठोर जे शब्द आहे, अहंकार पूर्ण जे शब्द आहे, संभाषण आहे, भाषण आहे, त्यामुळं आपण पाहतो की क्रोध जो आहे, वाद जो आहे किंवा नाते संबंध जे आहे ते खराब
होऊ शकतात, किंवा लोकांची जी मनं आहे ती कठोर शब्दामुळे, अहंकार पूर्ण, गर्वाने भरलेले, अभिमानाने भरलेल्या त्या शब्दांमुळे जे आहे ना जखमी होऊ शकतात. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःला जपणं फार गरजेचं आहे ह्या गोष्टींमध्ये. आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला लोकांची जी काही मनं आहे ती जखमी होता कामा नये, आणि जर ती झाली आहे तर क्षमा मागितली पाहिजे. जर एखाद्याचं मन हे तुमच्या अभिमानाच्या गोष्टींमुळं, गर्वाच्या गोष्टींमुळं जर जखमी झालेलं आहे तर मग क्षमा मागितली पाहिजे. जर ती मागितली गेली नाही तर नातेसंबंध खराब होतात. ती जर मागितली गेली नाही तर मनामध्ये जखम तशीच आहे, वर्षानुवर्ष राहते ती. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की एक व्यक्ती आहे जो अहंकाराने भरलेला आहे. एक व्यक्ती आहे जो बढाई मारताना आपल्याला दिसून येतो, आणि तो व्यक्ती आपल्याला लूक याचा 18 अध्याय आणि ज्यावेळेला आपण 11 पासून तर 14 वचन वाचतो ना, त्या ठिकाणी पाहायला भेटतं एक फरिसी स्वतःच्या धार्मिकतेबद्दल, एक फरिसी स्वतःच्या पवित्रतेबद्दल, स्वतःच्या नीतिमत्वतेबद्दल, स्वतःच्या धार्मिकतेबद्दल अहंकार पूर्ण भाषण जे तो करत होता. आणि त्या ठिकाणी तो अशा प्रकारचं भाषण करून आपण पाहतो की तो दुसऱ्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत होता. पण तुम्हाला माहिती का, त्याच्या अशा प्रकारच्या अहंकाराने भरलेल्या भाषणामुळे देवाने त्याचा नाकार केला. देवाने त्याला नाकारलं. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी वचन आपण वाचूया. लूक 18 अध्याय आणि 11 ते 14 वचन पहा काय म्हणते. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न दसता आपला ऊर बळवत म्हणाला, हे देवा, मग पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. व्हेरी गुड. बघा ह्या प्रार्थनेमध्ये आपल्याला त्याच्या ठाई असलेला जो काही अभिमान आहे, त्याच्या ठाई असलेला जो काही गर्व आहे, त्याच्या ठाई असलेला जो काही अहंकार आहे तो पाहायला भेटतो. आणि तो म्हणत आहे की मी ह्या जकातदारासारखा नाहीये. लक्ष द्या, आपण काय आहो आणि काय नाही हे देवाला माहिती आहे. देवाचं वचन आपल्याला हे सांगतं की आपण देवाकडून नाकारला जाऊ नये, म्हणून आपण गर्वाने बोलणं सोडून दिलं पाहिजे, अहंकाराने बोलणं सोडून दिलं पाहिजे. आपण अभिमानाचं जे काही बोलणं आहे ते सोडून दिलं पाहिजे. हे मुळीच देवाच्या लोकांना शोभा देत नाही. आणि ह्या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे हा देवाच्या मंदिरामध्ये उभा आहे, आणि देवाच्या मंदिरामध्ये उभं राहून तो ह्या सर्व गोष्टी बोलत आहे. पण वचन सांगते की परमेश्वर देव अंतःकरण पाहतो. वचन सांगते की परमेश्वर देव हा, ज्यावेळेस आपण स्तोत्र संहिता वाचतो, दावीद राजा अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगताना दिसून येतो की मी परमेश्वराच्या मंदिरात जात असतो, त्यांनी माझं जे काही मनोगत आहे ते त्याने ओळखले. लक्ष द्या, आपल्या मनातल्या गोष्टी देवाला समजतात, देवाला कळतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्या भाषणामुळे इतर लोक दुखवल्या जाऊ नये. आपण केलेलं जे काही गर्वाचं भाषण आहे, अभिमानाचं भाषण आहे, अहंकाराने भरून बोललेले जे काही शब्द आहेत, त्यामुळे लोकांचं मन जे आहे ते दुखवलं जाऊ नये.
आणि लोकांची मन जखमी होऊ नये आणि लोकांबरोबर आपले नातेसंबंध हे तुटू नये म्हणून आपण आपल्या बोलण्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या बोलण्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित कर. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया.